शेखर निकम देतो. तर गृहनिर्माणवर बोलत असताना मी एवढंच सांगेन की चिपळूण रावतळे 105 106 हिस्सा क्रमांक 1 ही जागा म्हाडाने 1985 साली ताब्यात घेतली. 1985 साली लोकांकडून नाममात्र किमतीला ही जागा घेतली, परंतु आजपर्यंत या जागेमध्ये कुठचाही प्रोजेक्ट त्यांना करू शकले नाही. अनेक बैठका झाल्या, अनेक वेळा त्या संबंधी वेगवेगळ्या चर्चा झाल्या. इथे 60% जागा म्हाडाने घेतली, 40% जागा त्या स्थानिक लोकांना देण्याचा निर्णय देखील झाला, परंतु ही 40% जागा देखील अजूनपर्यंत त्या लोकांपर्यंत मिळू शकलेली नाही. अनेक वेळी त्यामध्ये या म्हाडाच्या जागेच्याबद्दल मी आपल्याला या निमित्ताने विनंती करतो की साहेब, चिपळूण शहराला ब्ल्यू लाईन आणि रेड लाईननी पूर्णपणे वेढलेलं आहे. त्यामुळे आता या जागांवर म्हाडा बिल्डिंग देखील बांधू शकणार नाही. तर माझी इथं या निमित्ताने आग्रहाची मागणी आहे की एक तर या जागा नव्या रेटने त्या शेतकऱ्यांना त्याची किंमत द्यावी, अन्यथा या जागा त्यांना परत देण्याबाबतचा विचार, धोरणात्मक विचार. केवळ मुद्दे मांडा, मुद्दे. अध्यक्ष महोदय, 2च मिनिटं. कामथे इथं आमचं चिपळूण आरोग्याबद्दल बोलत असताना कामथे इथं उपजिल्हा रुग्णालय, आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे आमचं मेडिकल कॉलेज झाल्यामुळे जिल्हा रुग्णालय पूर्णपणे मेडिकल कॉलेजच्या इथे, म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे की उपजिल्हा रुग्णालय कामथे हे सिव्हिल सर्जनच्या ह्याच्यात 200 कॉटचं रुग्णालय आपण त्या निमित्ताने मंजूर करण्यात यावी. तसेच कामथे येथील रुग्णालयामध्ये औषधाचा साठाच नसतो. प्रकाश आंबेडकर सारखे आता मंत्री लाभलेत. मला आशा आहे की या निमित्ताने त्या रुग्णालयामध्ये जी औषधं आहेत, कारण तिथे काही बाहेरून डॉक्टर स्वयंसेवी एक ह्यांनी प्रॅक्टिस देतात, पण तो औषधं उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणी येतात. संगमेश्वरमध्ये ट्रॉमा केअर सेंटर असेल, देवरुखमधलं ग्रामीण रुग्णालय असेल, यासारख्या गोष्टी लवकरात लवकर त्याची पूर्तता होणं गरजेचं आहे. मेडिकल शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुश्रीफ साहेब इथे आहेत. मुश्रीफ साहेबांकडे मी आग्रहाची एवढीच मागणी करेन की नवीन कॉलेज सुरू करत असताना कोकणासाठी थोडासा वेगळा विचार करावा. थोडीशी लोकसंख्येची अट आम्हाला घातक होते आणि याच्यामुळे आमच्याकडे जो प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन आहे त्यामध्ये आमची गावं येत नाहीत आणि मग 15 लाख फी आहे. त्याच्याऐवजी आमच्याकडे जर नर्सिंग कॉलेज घ्यायचं असेल तर 45 लाख रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागते. तर हा एक आमच्यावर होणारा अन्याय आहे. त्या बाबतीतही आपण विचार करावा. मेडिकल शिक्षणासाठी MBBS कॉलेजला एक 10% जागा तरी ज्या जिल्ह्यामध्ये आमच्या रत्नागिरीत आहे त्या जिल्ह्याला आपण जर त्याची परवानगी दिली तर खूप धन्यवाद. आमच्या पाडवी.